विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप उबाळे संघर्ष करिअर अकॅडमी परभणीच्या ॲपवर ऑनलाईन ॲपवर आपले हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण इंग्रजी विषयाचा एक लेसन घेत आहोत। अत्यंत महत्त्वाचा टाइप्स ऑफ सेंटेन्स नावाचा टॉपिक आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे। यावर क्लास 3 पासून क्लास 1 पर्यंत प्रश्न विचारला होतो। व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज दिस और आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स असा हमखास यावर परीक्षेला प्रश्न येत असतो। टाइप्स ऑफ सेंटेन्स अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आज आपण चर्चेला घेतलेला आहे। इंग्लिश सेंटेन्स, व्हॉट इज सेंटेन्स, वाक्य म्हणजे काय, विचार संपूर्णपणे व्यक्त करण्याची व मांडण्याची क्रिया म्हणजे वाक्य होय। पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय। अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असे म्हणतात। तर ही झाली मराठीमध्ये डेफिनेशन। इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीमध्येच येतात आणि ऑप्शन सुद्धा इंग्रजीमध्येच असतात, म्हणून या सेंटेन्सची इंग्रजी डेफिनेशन आपणास माहिती असणं आवश्यक आहे। सेंटेन्स, अ सेंटेन्स इज अ group of words that gives us a sense of completeness. Sentence is a group of words that gives us a sense of completeness. It clearly defines the subject and the predicate. Sentence is a group of words that gives us a sense of completeness. It clearly defines the subject and the predicate. विद्यार्थी मित्रांनो, आपणास सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे। सब्जेक्ट यास कर्ता म्हणजे उद्देश असे म्हणतात, तर प्रेडिकेट यास विधेय असे म्हणतात। हमखास परीक्षेला प्रश्न येतो, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड आयडेंटिफाय द प्रेडिकेट। मग आपणास ते सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखता येणं गरजेचं आहे। तर आपण सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय यावर चर्चा करत आहोत। तर सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्स अस अ सेन्स ऑफ कंप्लीटनेस। पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय। विचार संपूर्णपणे व्यक्त करण्याची आणि मांडण्याची क्रिया म्हणजे वाक्य होय। इट क्लिअरली डिफाइन्स द सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, अँड द प्रेडिकेट, प्रेडिकेट म्हणजे काय तर विधेय। क्लिअर आहे। चला आता आपण मग आता सब्जेक्ट प्रेडिकेट याविषयी थोडीशी चर्चा करू या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्सची व्याख्या आपण पाहिलेली आहे। तर तो सेंटेन्स जो असतो त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो। फॉर एक्झाम्पल, A sentence and B sentence. A barking dog, and B sentence give the dog is barking. ओके, सेंटेन्स पाहतो, व्हॉट इज द सेंटेन्स, त्यामध्ये दोन घेतले आपण, बार्किंग डॉग अँड द डॉग इज बार्किंग। हिअर बी इज अ कंप्लीट सेंटेन्स। यामध्ये बी हे कंप्लीट सेंटेन्स आहे, कारण यात एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट आहे। द डॉग हा काय आहे तर सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणतात। तर इज बार्किंग हा आपला प्रेडिकेट आहे। प्रेडिकेट म्हणजे काय असतो तर विधेय असतो। सब्जेक्ट जो असतो त्याला आपण नेमिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं म्हणतो, आणि प्रेडिकेट यास टेलिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं म्हणतो। हमखास परीक्षेला प्रश्न येतो, आयडेंटिफाय द सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे उद्देश असं शुद्ध मराठीत आपण त्याला म्हणतो कर्ता, आणि प्रेडिकेट यास विधेय असं म्हणतात। वाक्यातला जो कर्ता असतो त्या सब्जेक्ट म्हणजेच नेमिंग पार्ट असं म्हणतात, आणि क्रियापदापासून पुढचा जो भाग असतो त्याला प्रेडिकेट असं म्हणतात। तर सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट गिव्स अस अ सेन्स ऑफ कंप्लीटनेस. इट क्लिअरली डिफाइन्स द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट. टू sentences are given here, a barking dog and the dog is barking. Here B sentence is a complete sentence because it has a subject and it has a predicate. Clear आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी डिस्कस करू। अ हँडसम व्हाईट कार स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ आवर हाऊस। आणखी एक उदाहरण घेतलं विद्यार्थी मित्रांनो, अ हँडसम व्हाईट कार स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ आवर हाऊस। यामध्ये हँडसम व्हाईट कार इतका भाग हा आपला सब्जेक्ट आहे, त्याला आपण कर्ता किंवा
उद्देश असं म्हणतो. तर ह्या स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ हाऊस हा आपला प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे काय तर उद्देश. मग परीक्षेला प्रश्न येतो आयडेंटिफाय द प्रेडिकेट इन द सेंटेन्स. तर क्रियापदापासून पुढचा जो शब्दसमूह असतो त्यास प्रेडिकेट विधेय असे म्हणतात. या वाक्यातला स्टॉप्ड हा आपला काय आहे तर व्हर्ब आहे, क्रियापद आहे. क्रियापदापासून पुढचा जो काही भाग असतो त्यास आपण प्रेडिकेट असं म्हणतो. हा जो सब्जेक्ट आहे याला नेमिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं म्हणतात. नेमिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. मगाशी एक उदाहरण घेतलं होतं, द डॉग इज बार्किंग. आता उदाहरण घेतलं, अ हँडसम व्हाईट कार स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. याला टेलिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असं म्हणतात. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहतो. यामध्ये व्हॉट इज द सेंटेन्स, सेंटेन्सची मिनिंग पाहिली. यामध्ये सेंटेन्स आपल्याला एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट दर्शवत असतो. सब्जेक्ट म्हणजे ज्याविषयी आपण बोलतो तो, आणि प्रेडिकेट जिथं आपली ॲक्शन दाखवलं त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. तर वाक्यातील क्रियापदापासून पुढचा जो भाग असतो त्यास प्रेडिकेट म्हणजे काय म्हणतात तर उद्देश असे म्हणतात. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, अ हँडसम व्हाईट कार स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ अवर हाऊस हे वाक्य आपण पाहिलं होतं. त्यामधलं आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पाहिला. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, द सब्जेक्ट सिंपल सब्जेक्ट यामधला कोणता आहे तर कार आहे. द सब्जेक्ट टोटल सब्जेक्ट कंप्लीट सब्जेक्ट कोणता आहे अ हँडसम व्हाईट कार. या वाक्यातला व्हर्ब म्हणजे क्रियापद कोणता आहे तर स्टॉप्ड हा आपला क्रियापद आहे. द प्रेडिकेट स्टॉप्ड इन फ्रंट ऑफ अवर हाऊस. आयडेंटिफाय द प्रेडिकेट, आयडेंटिफाय द सब्जेक्ट, आयडेंटिफाय द व्हर्ब असा परीक्षेला प्रश्न येत असतो. प्रेडिकेट याला विधेय असं म्हणतात. क्रियापदापासून पुढचा जो भाग असतो त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. या प्रेडिकेटचे दोन प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. एक असतो फंक्शनल प्रेडिकेट आणि दुसरा असतो नॉन फंक्शनल प्रेडिकेट. परीक्षेला प्रश्न येतो आयडेंटिफाय द फंक्शनल प्रेडिकेट सेंटेन्स और आयडेंटिफाय द नॉन फंक्शनल प्रेडिकेट सेंटेन्स. मग फंक्शनल प्रेडिकेट का असतं, ज्या ठिकाणी ॲक्शन व्हर्ब असतं त्याला म्हणतात फंक्शनल प्रेडिकेट, आणि ज्या ठिकाणी स्टेट व्हर्ब असतं म्हणजे स्थिती दर्शवलेली असते त्यास काय म्हणतात तर नॉन फंक्शनल प्रेडिकेट असं म्हणतात. मग यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न आल्यावर तो सेकंदात सोडवता यावा यासाठी आपण यावर एक उदाहरण घेऊ. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, फंक्शनल प्रेडिकेट कसं ओळखावं आणि नॉन फंक्शनल प्रेडिकेट कसं ओळखावं यावर आपण दोन उदाहरणं घेतलेले आहेत, ए सेंटेन्स आणि बी सेंटेन्स. द फर्स्ट सेंटेन्स इज दॅट जॉन ड्राइव्स अ कार फास्ट and the second sentence B sentence is that John is a fast driver. फर्स्ट सेंटेन्समध्ये ड्राइव्स अ कार फास्ट हे प्रेडिकेट आहे, तर सेकंड सेंटेन्समध्ये इज अ फास्ट ड्रायव्हर हे प्रेडिकेट आहे. परीक्षेला प्रश्न आहे तो आयडेंटिफाय द फंक्शनल प्रेडिकेटिव्ह सेंटेन्स ओनली ए ओनली बी बोथ ए अँड बी नन ऑफ दीज. आपला सेकंदात त्याचं उत्तर सोडवता येणं गरजेचं आहे. बघा इथं ड्राइव्ज हे क्रियापद आहे, इथं इज हे क्रियापद आहे. तर ड्राइव्ज क्रियापद हे ॲक्शन क्रियापद आहे, यांनी ॲक्शन दर्शवली म्हणून हे फंक्शनल प्रेडिकेटिव्ह सेंटेन्स आहे. तर इज या क्रियापदाने स्टेट दर्शवली, इज हा स्टेट व्हर्ब आहे त्यानं स्थिती दर्शवली, याला आपणास नॉन फंक्शनल प्रेडिकेट असं म्हणता येईल. मग हमखास परीक्षेला प्रश्न येतो आयडेंटिफाय द फंक्शनल प्रेडिकेट सेंटेन्स, आयडेंटिफाय द नॉन फंक्शनल प्रेडिकेट सेंटेन्स. या दोन्ही सेंटेन्समध्ये ड्राइव्ज अ कार फास्ट आणि इज अ फास्ट ड्रायव्हर हे दोन प्रेडिकेट आहेत. यातला ड्राइव्ज हा ॲक्शन क्रियापद आहे, ॲक्शन व्हर्ब आहे, म्हणजे याला फंक्शनल प्रेडिकेट असं म्हणता येईल. तर जॉन इज अ फास्ट ड्रायव्हर यामध्ये इज हा स्टेट व्हर्ब आहे, तो जॉनची स्थिती दर्शवते म्हणजे नॉन फंक्शनल प्रेडिकेट असं म्हणता येईल. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण सेंटेन्स म्हणजे काय, व्हॉट इज सेंटेन्स, सब्जेक्ट, प्रेडिकेट यावर चर्चा केली. हाऊ टू आयडेंटिफाय द प्रेडिकेट, हाऊ टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट. प्रेडिकेटचे दोन प्रकार बघितले, फंक्शनल प्रेडिकेट आणि नॉन फंक्शनल प्रेडिकेट. आणि फंक्शनल प्रेडिकेट कसा ओळखावा, नॉन फंक्शनल प्रेडिकेट कसा ओळखावा पाहिलं. आता आपण अत्यंत महत्त्वाचा टाईप म्हणजे टाईप्स ऑफ सेंटेन्स असं पाहतो. हाऊ मेनी टाईप्स ऑफ सेंटेन्स इन इंग्लिश ग्रामर असा हमखास परीक्षेला प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो. सेकंदात आपल्या मुखातून उत्तर निघावं 4 आहे ना. इंग्रजी व्याकरणात वाक्याचे मुख्य प्रकार 4 पडतात. मेन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर 4 इन इंग्लिश ग्रामर. नंतर स्ट्रक्चरनुसार 3 पडतात, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तो भाग आपण सिंथेसिस नावाच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सो इन इंग्लिश देर आर 4 मेन टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे प्रकार 4 मानले जातात. वन इज असरेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आणखी एक नाव डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं आहे, त्या स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो
पर्यायी नावं आपणास ठाऊक असणं गरजेचं आहे. असर्टिव्ह सेंटेन्स यास विधानार्थी वाक्य म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या वाक्याला प्रश्नार्थ वाक्य असे म्हणतात. अ सेंटेन्स विच इज यूज्ड फॉर अस्किंग क्वेश्चन इज कॉल्ड इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सला आणखी एक नाव आहे तो म्हणजे क्वेश्चन, याला शुद्ध मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. तिसरा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा इम्परेटिव्ह सेंटेन्स, यावर हमखास परीक्षेला प्रश्न येतो म्हणजे येतोच विद्यार्थी मित्रांनो. यास आणखी एक नाव आहे कमांड, याला आज्ञार्थी वाक्य असं शुद्ध मराठीमध्ये म्हणतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आपल्या भावनेचा उद्रेक दर्शवण्यासाठी वापरलेल्या वाक्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य म्हणतात. उद्गारवाचक वाक्याला एकच नाव आहे तो म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. इन मराठी सुद्धा त्याला एकच नाव उद्गारवाचक वाक्य आणि इंग्रजीमध्ये सुद्धा एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं एकच वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्स यामध्ये दोन प्रकार पडतात. एक असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं असतं निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. हमखास परीक्षेला प्रश्न येतो मेक इट अफर्मेटिव्ह आणि मेक इट निगेटिव्ह. आयडेंटिफाय द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स और आयडेंटिफाय द करेक्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन, याचे सुद्धा दोन प्रकार पडले जातात विद्यार्थी मित्रांनो. एक असतो WH क्वेश्चन, याला विशिष्ट प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात. आणि दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन, याला साधे प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. हू, होम, व्हेअर, व्हाय, हाऊ याने जर प्रश्नाची सुरुवात झाली तर WH क्वेश्चन असं म्हणतात आणि सहाय्यकारी क्रियापदांना जर सुरुवात झाली की त्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स यांचे सुद्धा दोन प्रकार असतात. एक असतं अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं असतं निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. जसं की क्लोज द डोर हे झालं होकारार्थी आज्ञार्थी वाक्य, डोंट क्लोज द डोर हे झालं नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी सेंटेन्स यांचे कुठलेही उपप्रकार पडत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत क्लिअर आहे? विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण टाइप्स ऑफ सेंटेन्समधला अत्यंत सुरुवातीचा कार्यक्रम, महत्त्वाचा कार्यक्रम असर्टिव्ह सेंटेन्स, त्यालाच आणखी एक नाव डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्यास आणखी एक नाव स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य असं म्हणतात. विधान अधिक अर्थी बरोबर का असतं? विधानार्थी. विधान अधिक अर्थी बरोबर असतं विधानार्थी वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्स त्यास इंग्रजीमध्ये म्हणतात. आणखी एक नाव आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, त्यास आणखी एका नावाने ओळखला जातं तो म्हणजे स्टेटमेंट. विचार, आशय, माहिती व्यक्त करणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. कोणतीही माहिती सांगणाऱ्या वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. एखादे कोणतेही विधान ज्या वाक्यातनं दर्शवलं जाते त्यास असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. या असर्टिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला असतो SVOC. या ठिकाणी यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो. व्ही म्हणजे व्हर्ब म्हणजे क्रियापद असतो. ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतो. सी म्हणजे याला कॉम्प्लिमेंट असं म्हणतात. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक, याला अदर वर्ड्स इन द सेंटेन्स असे म्हणतात. आपण पाहतोय विधानार्थी वाक्य. विचार, आशय, माहिती व्यक्त करणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यातून विधान दर्शवलं जातं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. कोणतीही माहिती सांगणाऱ्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. या विधानार्थी वाक्याचा फॉर्म्युला SVOC असा असतो. यस म्हणजे सब्जेक्ट कर्ता, व्ही म्हणजे व्हर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्म आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे अदर वर्ड्स इन द सेंटेन्स यास शुद्ध मराठीमध्ये पूरक असे म्हणतात. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? यावर आपण दोन उदाहरणं घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो असर्टिव्ह सेंटेन्सवर आपण दोन उदाहरण बघितले. राम इज अ टीचर, राम वर्क्स फॉर NCP. यामध्ये सब्जेक्ट आहे, यामध्ये व्हर्ब आहे, यामध्ये ऑब्जेक्ट आहे. यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट अशी विधानार्थी वाक्याची काय असते तर रचना असते. याची सुरुवात ही कर्त्याने म्हणजे सब्जेक्ट नव्हते, त्यानंतर व्हर्ब म्हणजे क्रियापद आलेलं असतं आणि वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट आलेला असतो. काही वाक्यात कॉम्प्लिमेंट असतं, काही वाक्यात कॉम्प्लिमेंट नसतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे अदर वर्ड्स इन द सेंटेन्स, त्यास पूरक असे म्हणतात. या अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकार यामध्ये पडत असतात. एक असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसऱ्याला म्हणतात निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकार दर्शक वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकार दर्शक वाक्य. ही जी मराठी नावं आहेत ही फक्त तुम्हाला कळण्यासाठी आहेत.
मराठी प्रश्न परीक्षेला येत नसतात, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्येच येतात, ऑप्शनसुद्धा इंग्रजीमध्येच येतात। या असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार असतात, एक असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं असतं निगेटिव्ह सेंटेन्स। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, असर्टिव्ह सेंटेन्सवर आपण चर्चा करत होतो। त्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार मी सांगितले तुम्हाला, एक असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारदर्शक वाक्य, दुसरं असतं निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारदर्शक वाक्य। होकारदर्शक वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यातनं होकार दर्शवला होतो त्यास होकारदर्शक वाक्य असे म्हणतात। ज्या वाक्यात नो, नॉट, नाय, नेव्हर, नन, नथिंग, नोबडी असे नकारदर्शक शब्द नसतात अशा वाक्याला होकारदर्शक वाक्य म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात। जसं की आय लाइक मिल्क, हे आपणास अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारदर्शक वाक्याचे उदाहरण सांगता येईल। या वाक्यात नो, नॉट, नाय, नेव्हर, नन, नथिंग, नोबडी, नन असे नकारदर्शक शब्द आलेले नाहीत। मात्र कधी कधी फ्यू, हार्डली, स्किअर्सली, बिअरली, अनेबल, ओनली, फॉरगेट, ऑब्स्टेन, विदाउट अशी नकारदर्शक शब्द असणारी वाक्यसुद्धा होकारार्थी वाक्यच मानली जातात। आय रिपीट, परत लक्षात ठेवा, ज्या वाक्यातनं होकार दर्शवला जातो अशा वाक्याला होकारदर्शक वाक्य असे म्हणतात। होकारदर्शक वाक्यात नो, नॉट, नाय, नेव्हर, नन, नथिंग, नोबडी असली नकारदर्शक शब्द नसतात। मात्र कधी कधी फ्यू, हार्डली, स्किअर्सली, बिअरली, विदाउट, ऑब्स्टेन, अवॉइड, फॉरगेट, ओनली ही नकारदर्शक शब्द असणारे वाक्यसुद्धा होकारदर्शक वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मानली जातात। पुढे पाहू आपण निगेटिव्ह सेंटेन्स। याचं नाव निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याच्या नावावरूनच याची व्याख्या करता येते। ज्या वाक्यातून नकार, निषेध दर्शवला जातो अशा वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये नो, नॉट, नाय, नेव्हर, नन, नथिंग, नोबडी असली नकारदर्शक शब्द आलेलेच असतात। जसं की उदाहरणार्थ अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण पाहिलं की आय लाईक मिल्क। आता परीक्षेला प्रश्न येतो मेक इट निगेटिव्ह, ते असं आपला निगेटिव्ह करता आलं पाहिजे। तर निगेटिव्ह करताना आय डू नॉट डिसलाईक मिल्क। विद्यार्थी मित्रांनो, हाच परीक्षेला प्रश्न येतो। अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिल्या जातं, आपणास निगेटिव्ह सेंटेन्स करावं लागतं। निगेटिव्ह सेंटेन्स दिलं जातं, आपणास अफर्मेटिव्ह सेंटेन्स करावं लागतं। म्हणजे याचं ट्रान्सफॉर्मेशन, उलट प्रतिक्रिया आपणास करता येणं गरजेचं आहे। क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? आता आपण पाहूया हाऊ टू ट्रान्सफर अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स टू अफर्मेटिव्ह सेंटेन्स। क्लिअर आहे? ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स याविषयी माहिती घेतलेली आहे। अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स टू अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं ट्रान्सफॉर्मेशन हमखास परीक्षेला येत असतं। विद्यार्थी मित्रांनो, 100% असा प्रश्न येतो आणि 100% तो चुकतो। त्यामुळे आपल्याला क्लिअर माहिती असणं आवश्यक आहे ती हाऊ टू ट्रान्सफर अफर्मेटिव्ह सेंटेन्स टू निगेटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स टू अफर्मेटिव्ह सेंटेन्स। यासाठी वाक्याचा मूळ अर्थ, मूळ आशय यात कसल्याही प्रकारचा बदल न होता आपणास वाक्य रूपांतर करावं लागतं। यामध्ये आपणास त्या वाक्यातील जो काही मुख्य शब्द आहे, जो योग्य शब्द आहे, त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी घ्यावा लागत असतो। बघा उदाहरणार्थ, ही इज वॉकिंग स्लोली, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे। ए स्टँड फॉर अफर्मेटिव्ह अँड एन फॉर निगेटिव्ह सेंटेन्स। ही इज वॉकिंग स्लोली, मग इथं स्लोली हा एक मुख्य शब्द आहे। वाक्यात इज हे होकारदर्शक आले, आपण यासाठी नकारदर्शक नॉट घेतलं आणि या स्लोलीचं विरुद्धार्थी काय घेतलं? फास्ट। म्हणजे ही इज वॉकिंग स्लोली, ही इज नॉट वॉकिंग फास्ट। ए स्टँड फॉर अफर्मेटिव्ह, एन स्टँड फॉर निगेटिव्ह। तो हळूवार चालतो म्हणजेच तो जोरात चालत नाही, तो जोरात चालत नाही म्हणजेच तो हळूवार चालतो। यात वाक्याचा मूळ अर्थ, मूळ आशय यास कसलाही अडथळा न आणता आपण होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले आहे। दुसरे एक वाक्य बघू, धिस पेन इज चीप। चीप म्हणजे स्वस्त, हा पेन स्वस्त आहे। त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? धिस पेन इज नॉट एक्सपेन्सिव्ह। एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? महागडा। ए फॉर अफर्मेटिव्ह and n for negative. The last sentence is that he is always in time. Always म्हणजे काय? तर नेहमी। त्याचं नकारार्थी वाक्य होईल he is never late, म्हणजे तो कधीही उशिरा येत नाही म्हणजेच तो नेहमी वेळेवर येत असतो। अशा प्रकारे आपणास अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो विदिन अ सेकंद येणं गरजेचं आहे। क्लिअर आहे?
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी व्याकरणाचा एक महत्त्वाचा भाग सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहिलेला आहे। त्यामध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहिले आपण असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य आणि त्यातली दोन भाग अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स यातली आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली। पुढील माहिती पुढच्या सेंटेन्सची जी माहिती आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा आणि जे बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन जरूर दाबा। थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।